नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली आहे. तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 108 रुपये 45 पैसे लिटर आहे, तर डिझेल 95 रुपये 2 पैसे लिटर असल्याचं पाहायला मिळतंय. कांद्याला 2 रुपये भाव आहे. 50 किलो कांदा विकला तर 1 लिटर डिझेल येते. तर त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित फार विस्कळून गेलेलं आहे. आणि टमाटे मिरची काय जे असेल ते जर मार्केट पर्यंत पोहोचायचं म्हणलं तरी गाड्या भेटणार नाही. गाड्यावाले भाव वाढून चालले. तर म्हणजे माल विकून गाडी भाडं पदरू शेतकऱ्याला द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग ते विकून कसं तर एवढा गंभीर प्रश्न झाला. आज शेतकऱ्याची शेती पूर्ण ट्रॅक्टरवर डिपेंड झालेली आहे. त्याच्यामुळे डिझेल पेट्रोल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायलाच पाहिजे. आज गंभीर प्रश्न झालेला आहे शेतकऱ्यासमोर. इंधन दरवाढीवर काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका आहे. महागाई मान म्हणत निशाणा साधलेला आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपल्या